ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आशिया चषक स्पर्धेमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सामन्यावर बहिष्कार टाका, विरोधी राजकीय पक्षांचा आवाहन। खरी भाजप अस्तित्वात असती तर BCCIला धारेवर धरलं असतं, आदित्य ठाकरेंचा निशाणा। तर ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ठाकरे लंडनला होते, आदित्य ठाकरे बुरखा घालून मॅच बघतील, नितेश राणेंनी डिवचलं। खेळाकडे खेळाच्या दृष्टीनं पाहावं की नाही हा प्रत्येकाचा अधिकार, कोणताही मुद्दा भावनिक करू नये, वेळ मिळाल्यावर मॅच पाहणार, भारत पाक सामन्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात BCCIच्या परिवारातील कुणाचाही मृत्यू झाला नाही, त्यामुळे त्यांना 26 मृतांच्या कुटुंबियांच्या भावना समजल्या नाहीत। दहशतवादी हल्ल्यातील मृत शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐश्वर्या द्विवेदी यांची प्रतिक्रिया। भारतानं पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, भारत पाकिस्तान सामन्यावर माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे नेते केदार जाधवांचं वक्तव्य। हॉटेल चालकांनी भारत पाकिस्तान मॅच दाखवू नये, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं वक्तव्य। तर भारत पाक मॅच दाखवणाऱ्या हॉटेलमधील टीव्ही स्क्रीन बॅटनं फोडणार, शरद कोळींचा इशारा। देवा भाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवा तूच सांगना यानं उत्तर। नाशिक जिल्ह्यात विविध दैनिकांमध्ये जाहिराती, शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, कांदा निर्यात बंदीवरून प्रश्न। नाशिकमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं एक दिवसीय शिबिर। अजित पवारांच्या गुलाबी रंगाला पवारांच्या राष्ट्रवादीकडून पिवळ्या रंगानं उत्तर। OBC समाजाला पक्षासाठी एकवटण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर केल्याच्याही चर्चा। नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरांचं काम थांबवा, बिल्डरला मस्ती आली असेल तर ऍक्शन घेणं आपल्या हातात, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। पुण्यात ट्रॅफिकच्या वेळी पर्रीकरांसारखं फिरा, महिलेचा अजित पवारांना सल्ला। तर पर्रीकर कोण असं म्हणत अजित पवारांचा महिलेला प्रतिप्रश्न। गोव्याचे माजी मुख्यमंत्री महिलेचं अजित पवारांना प्रत्युत्तर। दिवंगत संतोष देशमुखांना न्याय मिळवून दिला, मोठ्या नेत्याची विकेट पडली, त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्योग केल्यामुळे क्लीन बोल्ड झाले, नाव न घेता सुरेश धसांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। लातूरमध्ये आरक्षण आणि प्रमाणपत्रावरून 4 दिवसात 2 आत्महत्या, महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे निलंग्यामधील दादगी या गावात तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये प्रमाणपत्र मिळत नसल्याचाही उल्लेख। तर सातारा गॅझेट संदर्भात लागू करण्यासंदर्भात सरकारी पातळीवर हालचाली सुरू। सातारा आणि औंध गॅझेटचा अहवाल पुढच्या आठवड्यामध्ये उपसमितीसमोर सादर होणार। मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर या अहवालावर चर्चा होणार। अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात, छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात, 9 चारचाकी गाड्यांना कंटेनरची जोरदार धडक। भारताच्या लेकीचा गोल्डन पंच, जास्मिन लंबोरियानं बॉक्सिंग चॅम्पियनमध्ये जिंकलं सुवर्ण, 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावत देशाच्या शिरपेचा मानाचा पुरा। भारतीय हवाई दलाकडून 114 राफेल विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे सादर। संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी मंडळ यावर चर्चा करणार, प्रस्ताव मान्य झाल्यास मोठा संरक्षण व्यवहार ठरणार। काँग्रेसनं भाजपवर केलेल्या कथित मतचोरीच्या आरोपाला नक्षलवाद्यांचं समर्थन। लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरी करून भाजपनं सत्ता मिळवली, नक्षलवाद्यांकडून पत्रक जारी। लंडनमध्ये स्थलांतर विरोधी 1 लाख निदर्शक रस्त्यावर, तर ब्रिटनमधील स्थलांतरित हॉटेल्स बाहेर ही निदर्शनं होत आहेत। निदर्शनादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा हल्ला। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।